महावितरणाच्या पुनर्रचना प्रस्तावावर कर्मचारी संघटनांचा तीव्र विरोध। महावितरण कंपनीने मांडलेल्या कर्मचारी पुनर्रचना प्रस्तावाला कृती समितीतील सर्व कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत राज्यभर आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। संघटनांनी स्पष्ट केलंय की सदर प्रस्ताव अपरिपूर्ण, अस्पष्ट आणि अवास्तव असून त्यामध्ये महावितरण कंपनी व कर्मचाऱ्यांच्या भविष्यासंबंधी कोणतीही स्पष्टता नाही। तसेच शासनाची संमती आहे की नाही हेही अजून स्पष्ट झालेलं नाही। महावितरणकडून सादर करण्यात आलेल्या सुधारित प्रस्तावात कामगार संघटनांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय। संघटनांचा प्रश्न आहे की 32% रिक्त पद का भरली गेली नाही आणि खासगी भांडवलदारांना 329 वीज उपकेंद्रे देण्यामागे सरकारचा हेतू काय आहे। संघटनांचं म्हणणं आहे की या प्रस्तावाद्वारे राज्यात समांतर वीज वितरण आणि खाजगीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे, ज्यामुळे कंपनींचा महसूल आणि ग्राहक सेवा दोन्ही धोक्यात येऊ शकतात। संघटनांनी मागणी केली आहे की शासनाने तात्काळ या पुनर्रचना प्रस्तावाची अंमलबजावणी थांबवणं, राज्यहित व कर्मचारी हित लक्षात घेऊन शाश्वत धोरण निश्चित करावे। जनसंग्राम न्यूज वर्धा।